आज महाशिवरात्रीचा दिवस. म्हटलं सकाळी सकाळी आवरून सावरून देवदर्शन करून यावं, पण मुलांना भूक लागली होती म्हणून तुमच्यासारखंच मी सुद्धा आज खिचडी बनवली होती. मी काही खिचडी खात नाही, फक्त मुलांसाठीच बनवली होती. तेवढ्यात राहुल आणि गीता म्हणजे माझे दीर आणि जाव आली होती. मग थोड्या वेळाने आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार काही गर्दी नव्हती, त्यामुळे महादेवांचं दर्शन अगदी पटकन झालं. लव आणि दक्ष महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभे होते. आम्ही कोणी खिचडी खात नाही, त्याच्यामुळे फक्त लव आणि दक्षनेच प्रसाद घेतला. घरी येताना रस्त्यातच आमच्या गेटजवळ साप दिसला. म्हटलं अरे वा, महाशिवरात्रीच्या दिवशी सापाने दर्शन घेतलं, भोलेनाथाचा आशीर्वादच मिळाला. तेवढ्यात आम्ही भाऊजींना कॉल करून बोलवलं आणि बऱ्याच प्रयत्नानंतर भाऊजींनी तो साप पकडला आणि घरामागच्या डोंगराच्या पायथ्याला तो साप नेऊन सोडला. घरी आल्यावर मी नारळ पाणी पिले आणि नवरोबांसाठी गरमागरम खिचडी तयार केली, कारण की नवरोबांचा उपवास होता आणि त्यांना गोळ्या औषधही घ्यायचे होते. पण फराळाचं करता करता 4:45 वाजले होते. संध्याकाळच्या वेळेला इंडिया पाकिस्तानची मॅच मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. एन्जॉय करता करता मी थोडेसे गहू निवडून दळणसुद्धा केलं आणि तेवढ्यातच यांचे मामा म्हणजे नवरोबांचे मामा आणि त्यांचा मुलगा आला. प्रसादने नवीन गाडी घेतली होती. मग बाहेर जाऊन आम्ही पटकन एक चक्कर मारून आलो आणि तसंच सगळ्यांचं ठरलं की आज भाऊजींकडे जायचं. इंडिया पाकिस्तान मॅचचा विनिंग मुमेंट आम्ही भाऊजींबरोबर त्यांच्या घरी सेलिब्रेट केला. असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग बाय.